गुड मॉर्निंग एव्हरीवन. बृहन्मुंबई महानगरपालिका माध्यमिक शिक्षण विभाग आयोजित ऑनलाईन अध्यापन तासिकेत आपला सर्वांचे स्वागत. दिस इज सुप्रिया प्रभू फ्रॉम केरनगर म्युनिसिपल सेकंडरी इंग्लिश स्कूल. मागच्या क्लासमध्ये आपण विभाग 4 भाषा अभ्यास एकूण गुण 16 ह्या व्याकरण जो विभाग आहे, क्वेश्चन नंबर 4 ह्या क्वेश्चन नंबर 4 मधला आपला व्याकरण विभाग आहे तो आपण डिस्कस करत होतो. त्यात आपण हा क्वेश्चन नंबर 4 व्याकरण घटकावर आधारित कृती एकूण गुण 8 हे पाहिलं. त्यानंतर भाषिक घटकावर आधारित कृती एकूण गुण 8 हे आपलं फॉर्मॅट आपण पाहिलं होतं. तेच आपण आज पुढे कंटिन्यू करणार आहोत. थोडंसं आपण मागे जाऊया, रिवाईज करूया. व्याकरण घटकावर कृती एकूण गुण 8 आपण पाहिलं होतं. त्यात आपण 8 मार्कासाठी मतलब 8 मार्क के लिए कौन से क्वेश्चंस थे, वो हमने देखे की हम लोग ने देखा. खालील वाक्याचा प्रकार ओळखा 2 गुणांसाठी. म्हणजे ह्या प्रश्नामध्ये तुम्हाला विधानार्थी वाक्य किंवा प्रश्नार्थी वाक्य किंवा आज्ञार्थी वाक्य किंवा उद्गारार्थी वाक्य या 4 पैकी कोणत्याही तुम्हाला विचारले जातील, की स्टेटमेंट दिला जातील, एक वाक्य दिला जातील आणि तो आपल्याला ओळखायचा आहे, की कोणता वाक्प्रचार आहे, की विधानार्थी आहे का प्रश्नार्थी आहे का आज्ञार्थी आहे का वाक्य आहे, हे सर्व आपल्याला ओळखायचं आहे. ते आपण पाहिलं होतं. त्यानंतर आपण दुसरा प्रश्न कंसातील सूचनानुसार वाक्य रूपांतर करा. हा पहिल्या प्रश्नामध्ये आपल्याला ओळखायचं होतं आणि दुसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला रूपांतर करायचं होतं. मतलब फर्स्ट क्वेश्चन में हम लोग ने पहचानना था कि वो स्टेटमेंट वो वाक्य कौन-सा है और दूसरा प्रश्न में हमने देखा था कि वो अ, उसको वो स्टेटमेंट को जो ब्रैकेट में जो क्वेश्चन दिया है उसके हिसाब से कन्वर्ट करना है वाक्य को. दैट इज कॉल्ड एज वाक्य रूपांतर. सो दैट इज ऑल्सो फॉर 2 मार्क्स क्वेश्चन. हिअर थर्ड क्वेश्चन जो आहे, खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. तो 4 मार्कांसाठी विचारले जातील. इथे 3 ऑप्शन तुम्हाला मिळतील. मतलब 3 आपको वाक्प्रचार पूछेंगे. तीनों में से कोई 2 लिखना था, 2 लिखना है. सो अर्थ सांगण्यासाठी 1 मार्क आणि वाक्यात उपयोग करण्यासाठी 1 मार्क असं 2 मार्क प्रत्येक प्रश्न उत्तरासाठी मिळतील. त्यानंतर आपण पाहिलं होतं क्वेश्चन नंबर 4 चं आ क्वेश्चन आहे जो भाषिक घटकावर आधारित कृती एकूण गुण 8. तर हा जो प्रश्न आहे त्यावरती आपण डिटेलमध्ये डिस्कस करत होतो, राइट? तर आपण इथे शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा इथपर्यंत आपण आलो होतो. त्याचा पुढचं जो आहे प्रश्न तो आपण पाहणार आहोत. त्याआधी आपण पाहूया की समानार्थी शब्द लिहा 1 गुणासाठी 2 शब्द देतील. यानी कि क्या यहाँ पर टोटल क्वेश्चन कितने हैं? क्वेश्चन नंबर 4 आ का सब क्वेश्चन 1 शब्द संपत्ति, उसमें टोटल 5 क्वेश्चन है. 5 क्वेश्चन में से कोई आपको 4 क्वेश्चन पूछा जा सकता है. ऑप्शन में नहीं है. यहाँ पर कौन से क्वेश्चन हैं? बघा, खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा. खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा. यहाँ पर भी 2 शब्द देंगे, उसका विरुद्धार्थी लिखना है. 1 मार्क मतलब एक आंसर को हाफ मार्क है. देन थर्ड क्वेश्चन शब्द समूहाबद्दल एक शब्द लिहा, यानी कि ग्रुप ऑफ वर्ड्स रहेंगे, उसको एक वर्ड लिखना है, मीनिंगफुल वर्ड लिखना है. सो दैट इज फॉर 1 मार्क. यहाँ पर एक ही क्वेश्चन पूछेंगे. और चौथा प्रश्न है वचन बदला. वचन बदला किंवा ओळखा हा दोन्हीपैकी विचारले जातील, ते आपण पुढे पाहणार आहोत. त्यानंतर लिंग बदला किंवा लिंग ओळखा ह्यापैकी कोणतेही प्रश्न विचारले जातील, कोणतेही 2 शब्द विचारले जातील, ते सुद्धा इथे 1 मार्कासाठी असणार आहे. तर अशा प्रकारे 5 पैकी या 5 पैकी कोणत्याही 4 तुम्हाला प्रश्न एक्झाममध्ये येणार. ओके. तर इथे आपण टोटल 4 मार्क काउंट करणार आहोत. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे 8 मार्क 4 मार्कासाठी उर्वरित गुण आहे तो आपण पाहणार आहोत. दुसरा प्रश्न आहे भाषिक घटकावर. दुसरा प्रश्न लेखन नियमानुसार लेखन. इथे 2 गुणांसाठी आहे. इथे 2 ऑप्शन आहे. ह्या 2 ऑप्शनपैकी
ऑप्शन नहीं म्हणता येईल. 2 प्रकारचा प्रश्न, या 2 प्रकारच्या प्रश्नांपैकी कोणताही एक विचारले जातील. मतलब यहाँ पर 2 प्रकार के क्वेश्चन हैं, क्वेश्चन नंबर सब क्वेश्चन 2 में, इसमें ये दोनों में से कोई एक क्वेश्चन एग्ज़ाम में पूछेंगे। तो कौन-सा ये ऑप्शन है देखेंगे, क्वेश्चन से देखेंगे. अचूक शब्द ओळखा. 4 पर्यायासह 2 शब्द, म्हणजे इथे 4 शब्द देतील. 4 शब्दापैकी 1 शब्द जो आहे तो करेक्ट असणार. बाकीचे 3 स्पेलिंग मिस्टेक असणार, ग्रामॅटिकल मिस्टेक्स असणार. त्यापैकी जो एक शब्द आहे, 4 शब्दापैकी एक शब्द तो अ, अचूक असणार आहे. तर तो शब्द तुम्हाला अचूक शब्द ओळखायचा है, यानी कि सही शब्द है उसको 4 में से 1 को आपको चुनना है. ऐसे तुमको 2 ऐसे ग्रुप ऑफ वर्ड्स पूछेंगे. देन सेकंड क्वेश्चन, वाक्य लेखन नियमानुसार लिहिणे. म्हणजे काय? की एक वाक्य दिले जातील आणि त्या वाक्यामध्ये 2 शब्द चुकीचे असणार, म्हणजे ग्रामॅटिकल मिस्टेक असणार. ते तुम्हाला ओळखायचं आहे आणि तो शब्द तुम्हाला परत परत वाक्य पूर्ण लिहून तो शब्द दुरुस्त करून लिहायचा आहे. अशा प्रकारे 2 वाक्य विचारले जातील आणि तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. ते आपण एक्झाम्पल सहित बघणार आहोत, म्हणजे तुम्हाला समजेल की कसं असणार आहे. नंतर थर्ड जो आहे सब क्वेश्चन थर्ड विरामचिन्हे. तो विरामचिन्हे देखील 2 मार्कासाठी विचारले जातील. इथे पहा, योग्य विरामचिन्हे वापरा. म्हणजे एक स्टेटमेंट देतील आणि तो विरामचिन्ह कुठे-कुठे कोणता विरामचिन्ह आलं पाहिजे, कहाँ पर कौन से विराम चिन्ह आना चाहिए, वो यहाँ पर आपको स्टेटमेंट को करेक्ट करके लिखना है. विराम चिन्ह ओळखा, यानी कि आपको विराम चिन्ह वहाँ पर एक स्टेटमेंट रहेगा, उसको आपको उसमें से कौन से विराम चिन्ह आया है उस स्टेटमेंट में, वो आपको पहचानना है. ओके? तो इस प्रकार आपको इन दोनों में से कोई एक प्रश्न आपको पूछेंगे फॉर 2 मार्क्स 2 मार्क्स. देन अशा प्रकारे तुमचा बोर्डाचा पेपर असणार आहे. अशा प्रकारे तुम्हाला बोर्डमध्ये तुम्हाला प्रश्न विचारले जातील. ते आपण मागच्या भागात पाहिलं होतं. त्यानंतर आपण पाहिलं होतं हे समानार्थी शब्द. तर 20 समानार्थी शब्द आपण पाहिलं होतं. तुम्ही जे लास्ट टाईम अब्सेंट होते त्यांनी स्क्रीनशॉट घेऊ शकता. त्यानंतर आपण पाहिलं होतं विरुद्धार्थी शब्द. इथे 20 विरुद्धार्थी शब्द दिलं होतं, की कोणता शब्दाचा विरुद्धार्थी आहे. तर हे स्टुडंट्स म्यूट युअरसेल्फ. इथे आपण पाहिलं होतं, की शब्दाचा विरुद्धार्थी आपण लिहिताना हा जो मधला साइन आहे, क्रॉस साइन, तो प्रॉपर तिथे लिहिला पाहिजे. म्हणजे तुम्ही समानार्थी शब्द लिहिताना इज इक्वल टू आपण साइन आहे तो टाकतो आणि इथे विरुद्धार्थी शब्दामध्ये हा जो एक्स साइन आहे, क्रॉस साइन आहे, तो तुम्हाला टाकायचा आहे. त्यानंतर आपण पाहिलं होतं शब्दसमूहाबद्दल एक शब्द. इथपर्यंत आपण मागच्या क्लासमध्ये पाहिलं होतं. तर इथे ग्रुप ऑफ वर्ड्स म्हणजे ईश्वर आहे असे मानणारा, त्याला आपण काय म्हणतो आस्तिक. अशा प्रकारे आपण हे 20 हे जे शब्दसमूह आहे तो आपण पाहिला होता लास्ट क्लासमध्ये. आता आपण वचन बदला, वचन ओळखा यावर आपण डिस्कशन करणार आहोत. वचन बदला. तर वचन बदला म्हणजे एक तर प्लुरल असेल किंवा सिंग्युलर असेल. म्हणजे प्लुरलमध्ये विचारलं गेलं तर तुम्हाला सिंग्युलर फॉर्म लिहायचं आहे आणि सिंग्युलर असेल तर प्लुरल तुम्हाला लिहायचं आहे. तर अशा प्रकारे वचन बदलायचं आहे आणि ते 2 शब्द दिले जातील. त्या दोन्ही शब्दांचं तुम्हाला उत्तर लिहायचं आहे 1 गुणांसाठी. तो यहाँ पर आपको 2 शब्द देंगे, ईच जो वर्ड है उसको हाफ मार्क्स होंगे. तो इस प्रकार 2 वर्ड पूछेंगे. तो इधर हम देखेंगे कि वचन बदला में कैसे लिखना है. पैसे, पैसे प्लूरल है, उसको हम सिंगुलर में कैसे लिखेंगे? पैसा, पैसे, पैसा, कामे, काम,
काही वेळा असं होतं, की जो शब्द आहे त्याच्यामध्ये काहीच बदल होत नाहीये. त्याला ॲज इट इज ठेवावा लागतो. तर अशा प्रकारचा सुद्धा आपल्याला शब्द आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, की हा शब्द आहे त्याच्यामध्ये कोणताही मात्रा किंवा वेलांटी कसलाही असत नाही. तो सुद्धा आपण पाहायचं आहे, की ह्या शब्दामध्ये बदल होत नाहीये. फॉर एक्झाम्पल इथे आपण पाहतोय कागद, कागद. पुढे काहीच त्याच्यामध्ये बदल झालेला नाहीये. वचन बदलतो त्यावेळेस काहीच बदल झालेला नाहीये. कागदे किंवा कागदी असं नाही म्हणत. आपण कागदला कागदच म्हणतो. किती कागद आहे? किती 20 कागद आहे असंच आपण म्हणतो. खोल्या मतलब रूम्स, खोली, ओके. पेन्सिल एक सिंगुलर फॉर्म है, पेंसिली। बहुत सारे पेंसिल होंगे तो हम पेंसिल ही बोलते हैं। वही, नोटबुक, वह्या, नोटबुक्स, किरणी, किरण, भिंग, भिंगे, रंग, रंग यहाँ पर कोणताही बदल झालेला नाहीये. त्यानंतर रसिक, रसिक इथे सुद्धा बदल झालेला नाहीये. मने, मन, चरित्र, चरित्रे स्क्रीनशॉट काढून घ्या ह्या स्क्रीनचं. टप्पे, टप्पा, त्यानंतर तिकीट, तिकिटे, विमान, विमाने, लेखक. मुलांनो इथे पहा, की इथे सुद्धा शब्दामध्ये बदल नाही झालेला आहे. काही शब्द आहे त्यामध्ये बदल होत नाहीये. असा जो शब्द आहे तो आपण लक्षात ठेवायचा आहे. जसं आपण पाहिलं कागद पाहिलं, त्याच्यानंतर रंग पाहिलं, त्यानंतर लेखक. लेखकमध्ये सुद्धा काहीच बदल नाही आहे. कैरी, कैरिया यानी कि जो आम का जो कच्चा फॉर्म में होता है उसको हम कैरी बोलते हैं। तो बहुत सारे कैरी होंगे तो कैरिया, बदली, बदल्या, खेळाडू, खेळाडू इथे सुद्धा हा शब्दामध्ये बदल नाही झालेला आहे मुलांनो. त्यानंतर दुसरा त्याचा नेक्स्ट शब्द आहे त्यात सुद्धा बदल नाही आहे. संस्था, संस्था, गोठा, गोठे, त्यानंतर नदी, नद्या, भूपाळी, भूपाळ्या, परीक्षा, परीक्षा इथे सुद्धा बदल नाही झालेले आहे. तुकडे, तुकडा, चेहरे, चेहरा. अशा प्रकारे आपल्याला वचन बदलायचं आहे. जेव्हा आपल्याला विचारले जातील प्रश्न, की वचन बदला, तर त्यावेळेस आपल्याला वचन बदलायचं आहे. तिथे आपल्याला ओळखा बोललं. इथे कधी पण लक्षात घ्यायचं मुलांनो, जेव्हा आपण उत्तर लिहितो, त्याआधी आपण प्रश्न काय आहे तो नीट वाचलं पाहिजे. कधी-कधी आपण घाई-गडबड करतो आणि आपण काय करतो तिथे विचारलंय क्वेशनमध्ये विचारलंय, की वचन बदला आणि तुम्ही काय करता तिथे ओळखा अशा प्रकारे तुम्ही ओळखता, की पैसे तुम्ही दिले, तर तुम्ही लिहिताय तिथे अनेक वचन. असं नाही करायचंय. आधी आपण नीट प्रश्न वाचून घ्यायचे, त्यानंतर आपण उत्तर द्यायचंय. जसं मी लास्ट क्लासमध्ये सांगितलं होतं, की विरुद्धार्थी विचारलंय का समानार्थी विचारलंय. कधी-कधी तुम्ही काय करता, की समानार्थी विचारलंय तर तुम्ही प्रश्न वाचत नाही आणि तुम्ही विरुद्धार्थी लिहिता. आणि कधी-कधी विरुद्धार्थी प्रश्न असतो आणि त्यावेळेस तुम्ही समानार्थी लिहिता. असं नाही करायचं. पहिला आपण जो प्रश्न आहे तो नीट वाचला पाहिजे. त्यानंतर आपण उत्तर द्यायचं आहे. ओके. तर अशा प्रकारे वचन बदला म्हटलं, की आपल्याला त्याचं सिंग्युलर फॉर्म असेल तर प्लुरल करायचं, प्लुरल असेल तर आपल्याला सिंग्युलर फॉर्ममध्ये लिहायचं. तर आपण उदाहरणे पाहिलं. त्यानंतर आपण नेक्स्ट पाहणार आहोत वचन ओळखा. वचन ओळखामध्ये आपल्याला हे पाहायचं आहे, की कोणतं वचन आहे? एक वचन आहे, की अनेक वचन आहे? तर इथे मुलांनो प्रश्न नीट बघा, की वचन ओळखा म्हटलेलं आहे. तर आपण काय करायचं आहे, त्या शब्दाचं प्लुरल आहे का सिंग्युलर आहे तो पाहायचं. म्हणजे प्लुरल म्हटलं तर अनेक वचन आणि सिंग्युलर म्हटलं तर एक वचन. अशा प्रकारे आपल्याला ओळखायचं आहे. मिनिटे मतलब बहुत सारे मिनिटे. तो वहाँ पर कौन-सा फॉर्म आएगा? अनेक वचन, प्लुरल. देन नाला, एक वचन. वाघिन, एक वचन. एक ही वाघिन है ना, तो एक वचन. उड़िया, बहुत सारे जंप, तो वहाँ पर हम लिखेंगे अनेक वचन. त्यानंतर स्वाक्षरा, साइन, बहुत सारे साइन है, तो वहाँ पर हम लिखेंगे अनेक वचन. त्यानंतर दुकान, दुकान एकच आहे, तर इथे एकवचन लिहायचं रुपये, भरपूर आहे, इथे अनेक वचन. बीज, एकवचन. ठसे,
अनेक वचन, चप्पल एक वचन, फरशी एक वचन, रस्ते अनेक वचन. अशा प्रकारे तुम्हाला शब्द नीट पाहायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला डिसाईड करायचं आहे, की अनेक वचन आहे की एकवचन आहे. ओके. तर मात्रा, वेलांटी जे काय आहे त्या शब्दाला त्यानुसार तुम्हाला डिसाईड करायचं आहे, की हे एकवचन आहे का अनेकवचन आहे. तर ह्या गोष्टी तुम्ही बारकाईने अभ्यास करायचा आहे. वचन ओळखा किंवा वचन बदला आहे. त्यावेळेस तुम्हाला डिसाईड करायचं आहे, की ओळखा म्हणजे काय लिहायचं आहे आणि बदला म्हटलं तर काय लिहायचं है? बदला मत बोला तो तुमको वो सिंगुलर है तो प्लूरल में करना है, ओळखा बोला तो तुमको क्या करना है कि प्लूरल है या सिंगुलर है वो आपको लिखना है। अनेक वचन है तो अनेक वचन लिखना है, एक वचन है तो एक वचन लिखना है। इस प्रकार तुमको वचन बदला आणि ओळखा ह्यामधला व्यत्यास डिफरन्स तुम्हाला कळलं पाहिजे आणि त्यानुसारच तुम्ही उत्तर द्यायचं आहे. त्यानंतर आपण पाहूया लिंग ओळखा. तो मेल फीमेल जो है वो आपको देखना है. 1 मार्कासाठी हा प्रश्न आहे. शिक्षण नपुंसक लिंग आहे. माऊली स्त्रीलिंग. आपण हे जे शब्द आहे तो आपण कसा ओळखला जातो जेव्हा हा शब्द आपण वाक्यामध्ये घेतो त्यावेळेस ते तो हा जो शब्द आहे त्या वाक्यामध्ये ते असं वगैरे असेल तर तो नपुंसकलिंग येतो आणि ती मध्ये म्हणजे वर्बमध्ये क्रियापदमध्ये जो एंडमध्ये काय येतं किंवा स्टार्टिंगमध्ये ती असेल किंवा तो असेल तर आपण तो शब्द वाक्यामध्ये उपयोग करायचा आणि तेव्हा आपल्याला समजणार की तो शब्द स्त्रीलिंगमध्ये येतो का पुल्लिंगमध्ये येतो किंवा नपुंसकमध्ये येतं हे आपल्याला समजतं. त्यासाठी आपण प्रॅक्टिस करायचं आहे की लिंग ओळखामध्ये तो शब्द नेमका कोणत्या लिंगामध्ये येतो, नपुंसकमध्ये येतो की स्त्रीलिंगमध्ये येतो किंवा पुल्लिंगमध्ये येतो हे आपल्याला पाहायचं आहे. त्यानंतर आपण पाहूया कोणते-कोणते शब्द कशाप्रकारे लिंगामध्ये कोणता लिंग आहे ते पाहूया. शिक्षण नपुंसक लिंग, माऊली, माझी माऊली, माझी माऊली स्त्रीलिंग, परीक्षा अगेन स्त्रीलिंग, आयुष्य नपुंसक लिंग, गाथा स्त्रीलिंग, चरित्र नपुंसक लिंग, ठिकाण नपुंसक लिंग, प्रवास तो प्रवास आपण करतो. पुल्लिंग सामना, तो सामना आपण पाहिला तर तो पुल्लिंग खेळ, तो खेळ आपण खेळतो. ती खेळ किंवा ते खेळ आपण नाही म्हणत. आपण काय म्हणतो? तो खेळ, वो खेल ऐसे हम बोलते हैं. तो खेळ पुल्लिंग, क्रिकेट नपुंसक लिंग, टाच स्त्रीलिंग, ठसा पुल्लिंग, दार नपुंसक लिंग, तळवा पुल्लिंग. अशा प्रकारे थोडेसे मी शब्द इथे घेतलेले. ह्याच्या व्यतिरिक्त सुद्धा येऊ शकतो जर तुमच्याकडे असेल शब्द तर ते सुद्धा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. ह्याचा स्क्रीनशॉट घ्या मुलांनो. नंतर आपण पाहूया नेक्स्ट प्रश्न. लिंग बदला. तर लिंग बदला म्हटलं की आपल्याला काय करायचं आहे जर मेल असेल फिमेल करायचं. आता आपण पाहूया गाय. जर गाय असेल तर मेलमध्ये आपण काय म्हणतो बैल, आई, बाबा. तर लिंग बदला म्हटलं की आपल्याला अशा प्रकारे उत्तर लिहायचं आहे. विद्यार्थी, विद्यार्थिनी, मामा, मामी, लाडका, लाडकी, पक्षी, पक्षिणी. अशा प्रकारे तुम्हाला लिंग बदलायचं आहे. त्यानंतर आपण पाहूया भाषिक घटकावर आधारित कृतीमधला दुसरा प्रश्न. म्यूट करो बच्चों. सेकंड प्रश्न आहे लेखन नियमानुसार लेखन 2 गुण. इथे आपण 2 प्रकारचा प्रश्न पाहिलं होतं, की एक अचूक शब्द ओळखा आणि वाक्यलेखन नियमानुसार लिहिणे म्हणजे दुरुस्त करून शब्द दुरुस्त करून परत वाक्यात लिहायचं आहे. तर अचूक शब्द लिहा म्हणजे आपल्याला 4 ऑप्शन 4 शब्द दिले जातील. त्या 4 शब्दापैकी एक शब्द करेक्ट असणार आहे. ते आपण एक्झाम्पल सहित पाहूया.
प्रश्न क्रमांक 1चं त्याचं सबक्वेशन पाहूया. भविष्य इथे बघा स्पेलिंग मिस्टेक कशाप्रकारे आहे आणि ह्या 4 शब्दांपैकी एक शब्द जो आहे तो करेक्ट आहे. तर इथे मी हायलाइट केलेले आहे भविष्य. भविष्य, भविष्य, भविष्य आणि भाविष्य अशा प्रकारे 4 शब्द आहे. त्या 4 शब्दांपैकी 3 शब्द जो आहे तो इनकरेक्ट आहे, चूक आहे आणि त्यात तुम्हाला एक शब्द जो आहे, जो करेक्ट असणार आहे तो तुम्हाला पाहायचा आहे, की नीट पाहायचं आहे, की कोणता शब्द अचूक आहे. तो शब्द तुम्हाला उत्तरमध्ये लिहायचा आहे, अशा प्रकारे. तर इथे हे पूर्ण परत हे 4 शब्द लिहायचं नाहीये. जेव्हा तुम्ही आन्सर करता, डायरेक्टली तुम्हाला काय करायचं प्रश्न क्रमांक सब प्रश्न जो मेन क्वेश्चन है, सब क्वेश्चन है, वो प्रॉपर डालना है, उसके बाद आपको आंसर डायरेक्टली लिखना है, भविष्य। देन सेकंड क्वेश्चन उज्ज्वल, 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 उज्ज्वल। इस प्रकार 4 क्वेश्चन हैं। इन 4 क्वेश्चन में से सही शब्द कौन-सा है? उज्ज्वल। सेकंड वन जो है वो सही शब्द है उसको लिखना है. थर्ड वन श्रावण आपण पाहतोय. श्रावणमध्ये देखील बऱ्याच स्पेलिंग मिस्टेक आहे. 4 शब्दापैकी 3 शब्द आहे तो चुकीचा असणार आणि एक शब्द जो आहे तो अचूक असणार. तो तुम्हाला उत्तरमध्ये लिहायचा आहे. त्यानंतर चौथा प्रश्न आहे चैतन्य. तर चैतन्य दिलेला आहे तो शब्द अचूक शब्द जो है तो ओळखायचा है। जो सही शब्द है उसको पहचानना है और उसको लिखना है। तो यहाँ पर फिर से प्रश्न लिखने की ज़रूरत नहीं है, डायरेक्टली क्वेश्चन नंबर प्रॉपर्ली डालकर आंसर लिखना है। त्यानंतर आपण पाहूया वाक्यलेखन नियमानुसार लिहिणे. 2 वाक्य प्रत्येकात 2 शब्द चुकीचे. तर आपण पाहणार आहोत, की तुम्हाला 2 प्रश्न विचारले जातील, 2 वाक्य दिले जातील. त्यापैकी 2 शब्द असणार, तो चुकीचा असणार आहे. तर आपण पाहतोय, की इथे बघा फर्स्ट मी एक्झाम्पल तुम्हाला दाखवते. उत्तम नागरिक कुणाला म्हणावे? तर इथे स्पेलिंग मिस्टेक आहे. उत्तम जो आहे त्याचं स्पेलिंग कसं असणार? इथे डबल त येणार आहे. एक अर्ध त आणि त्यानंतर दुसरा त. अशा प्रकारे त येणार आहे उत्तम आणि त्याला अंडरलाईन करायचं आहे आणि पूर्ण वाक्य परत लिहायचं आहे तो शब्द, तो वाक्य आणि त्यानंतर म्हणावे, म्हणावेमध्ये कोणतं स्पेलिंग मिस्टेक आहे? जो आहे तो चुकीचा आहे. तिथे आपल्याला लिहायचं न. बाणाचं न आहे, तो लिहायचं आहे आपल्याला. तर म्हणावे अशा प्रकारे दुरुस्त करून कोणता शब्द तुम्ही दुरुस्त केलेला है, त्या शब्दाला पेनाने अंडरलाइन करायचं है। सो इस प्रकार आपको जो क्वेश्चन आता है सेंटेंस, तो वो अगेन ये क्वेश्चन लिखने की ज़रूरत नहीं है। आपको डायरेक्ट आंसर लिखना है और आंसर लिखते समय जो स्पेलिंग मिस्टेक है, खाली उतना ही नहीं लिखना है, आपको पूरा वाक्य के साथ में लिखना है और जहाँ पर आपने आंसर सही करके लिखा है, वहाँ पर आपको अंडरलाइन करना है। ओके? उत्तम नागरिक कुणाला म्हणावे। तो इस प्रकार आपको पूरा लिखना है और जहाँ पर आपने करेक्ट किया है उसको अंडरलाइन पेन से करना है। देन सेकंड क्वेश्चन आपण पाहतोय सकाळी लवकर उठून सारी कामे करायचा. तर इथे आपण पाहतोय 2 शब्द जो आहे तो चूक आहे, इनकरेक्ट आहे. त्याला आपण परत बरोबर लिहायचं आहे. त्यानंतर आपण उत्तर अशा प्रकारे परत तो स्टेटमेंट लिहायचा आणि जिथे चुकलेला आहे तो शब्द तुम्हाला करेक्ट करून लिहून त्याला अंडरलाईन करायला विसरायचं नाहीये. जो करेक्ट केलेला आहे त्याला अंडरलाईन आठवणीने करायचं आहे. सकाळी लवकर उठून हा जो उठून आहे आणि ह्या उठूनमध्ये फरक तुम्हाला जाणवतोय. मधला जो ठच्या खाली जो उकार आहे, तो छोटा उकार आहे. उठून इथे मोठा उकार येणार उठून. सारी तो पहिली वेलांटी आहे. सारीचं रच्या बाजूला पहिली वेलांटी आहे. तो इथे तुम्हाला दुसरी वेलांटी येणार. अशा प्रकारे तुम्हाला सारी लिहायचं आहे आणि अंडरलाईन करायचं आहे पेनाने आणि तुम्हाला हा स्टेटमेंट पूर्ण करायचा आहे. सकाळी लवकर उठून सारी कामे करायचा. अशा प्रकारे तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. त्यानंतर थर्ड प्रश्न आहे विरामचिन्हे. तर आपण विरामचिन्हेबद्दल थोडक्यात माहिती पण घेऊ. हा प्रश्न 2 मार्कांसाठी आहे. तो आपण पाहूया.
अ, आपण हे विरामचिन्हाचा आपण अर्थ समजून घेऊया. जेव्हा आपण बोलत असतो, तेव्हा मध्ये-मध्ये थांबत बोलतो. ओके? या थांबण्याला विराम असे म्हणतात. मतलब क्या जब हम कुछ बोलते हैं, उस समय में बीच-बीच में रुकते हैं। बोलते समय डायरेक्टली बोलते जाते हैं कि नहीं, बीच-बीच में हम लोग विश्राम लेते हैं, उसको हम क्या बोलते हैं, विराम ऐसे बोलते हैं. लेखनामध्ये हा विराम ज्या वेगवेगळ्या खुणांनी किंवा चिन्हांनी दाखवला जातो, त्या चिन्हांना विरामचिन्हे म्हणतात. मतलब जो भी लेखन लिखा जाता है, जो भी लेखन होता है उसको हम लिखते हैं, उस समय में बीच-बीच में जो विराम चिन्ह लगता है, उसको हम क्या बोलते हैं, विराम चिन्हे बोलते हैं. विराम चिन्हामध्ये एकूण 9 प्रमुख विराम चिन्हे आहेत. तो आपल्याला एक्झाममध्ये विचारले जातील. कोणते-कोणते विरामचिन्ह आहे? 9 विरामचिन्हे तुम्हाला अभ्यासायचं आहे. कोणते-कोणते विरामचिन्हे तो आपण पाहूया. पूर्णविराम. पूर्णविराम यानी कि फुल स्टॉप. ओके? लास्ट में सेंटेंस के एंड में जब हम फुल स्टॉप डालते हैं, उसको हम मराठी में क्या बोलते हैं? पूर्णविराम. त्यानंतर स्वल्पविराम. ओके. स्वल्पविरामचं विरामचिन्ह बघा कसं आहे, चिन्ह कसं आहे, कॉमा. ओके. इन इंग्लिश इट इज कॉमा. नाऊ प्रश्नचिन्ह. प्रश्नचिन्ह म्हणजे क्वेशन मार्क. ओके. त्यानंतर आपण पाहूया अवतरण चिन्ह. अवतरण चिन्हामध्ये 2 प्रकार आहे. एक सिंगल इन्व्हर्टेड कॉमा आहे, एक डबल इन्व्हर्टेड कॉमा आहे. सिंगल इन्व्हर्टेड कॉमा हम मराठी में बोलते हैं एकेरी अवतरण चिन्ह. डबल इन्व्हर्टेड कॉमा आहे, त्याला आपण म्हणतो दुहेरी अवतरण चिन्ह. अशा प्रकारे 2 अवतरण चिन्ह आहे इथे. त्यानंतर अपसारण चिन्ह. अपसारण चिन्ह म्हणजे डैश. ओके, डैश को हम अपसारण बोलते हैं. और यहाँ पर दो जो चिन्ह अपसारण चिन्ह और सहयोग चिन्ह में डिफरेंस क्या है? सहयोग चिन्ह में स्मॉल डैश है यानी कि हाइफन है, और अपसारण चिन्ह में बड़ा डैश है, उसको बोलते हैं डैश. तो ये दो चिन्ह का डिफरेंस और वो वाक्य में किस तरह या शब्द में वाक्यों में किस तरह वो आता है, शब्दों में किस तरह वो यूज करते हैं, वो हम आगे देखने वाले एग्जाम्पल के साथ में. अर्धविराम. अर्धविराम म्हणजे सेमीकॉलन. ओके, सेमीकॉलन को हम अर्धविराम बोलते हैं. त्यानंतर आपण पाहतो अपूर्णविराम. कॉलन, उद्गार चिन्ह, एक्सक्लेमेटरी साइन आहे. ओके, इस प्रकार आपल्याला 9 प्रमुख विरामचिन्हे अभ्यास करायचा आणि त्यातलं तुम्हाला एक वाक्यामध्ये तुम्हाला विचारले जातील प्रॉपर कुठे-कुठे विरामचिन्ह लावायचं आहे, किंवा तुम्हाला असं विचारले जातील की विरामचिन्हे वाक्यामध्ये दिले जातील आणि तुम्हाला ओळखायचे त्या कोणते-कोणते विरामचिन्ह वाक्यामध्ये आलेले आहे. त्यानंतर आपण थोडंसं पाहूया ह्या प्रत्येक विरामचिन्हाबद्दल डिटेलमध्ये. पूर्णविराम. वाक्य पूर्ण झाले हे दाखवण्यासाठी वापरतात. इथे एक्झाम्पल पाहूया. मी दररोज अभ्यास करतो. इथे आपण स्टेटमेंट एंड झाल्यानंतर आपण काय पाहतोय? फुल स्टॉप पाहतोय. त्याला आपण म्हणतोय पूर्णविराम. कोणतंही वाक्य पूर्ण होतो त्यावेळेस आपल्याला पूर्णविराम टाकायचा आहे. तेव्हा आपण समजणार की हा वाक्य पूर्ण झालेला आहे. त्यानंतर अर्धविराम. अर्धविराम 2 छोटी वाक्य उभयन्वयी अव्ययांनी जोडतात तेव्हा वापरतात. तर कसं आपण जोडतो हे आपण उदाहरणासहित पाहूया. गड आला. त्यानंतर आपण काय टाकलंय? अर्धविराम यानी की सेमीकोलन डाला आहे. पण सिंह गेला. त्यानंतर पूर्णविराम आहे. तर हा जो अर्धविराम आहे तो कशाप्रकारे उपयोग केलेला आहे 2 वाक्यांच्या मध्ये तो आपण पाहतोय. त्यानंतर पाहूया स्वल्पविराम. स्वल्पविराम मतलब कोमा. तो कोमा कहाँ पर हम यूज करते हैं वो भी देखेंगे. एकाच जातीचे शब्द लागोपाठ आल्यास वापरतात. यानी कि बहुत सारे नाम हम लेते हैं तो सब नाम के बाजू में हम क्या डालते हैं? कोमा डालते हैं. जैसे हम देखेंगे गंगा, कोमा, स्वल्पविराम. आपण त्याला म्हणतो स्वल्पविराम. यमुना, स्वल्पविराम. सरस्वती, स्वल्पविराम. कावेरी, स्वल्पविराम. गोदावरी. अशा बऱ्याच प्रकारचं नावं आपण घेतो. किंवा 1, 2, 3 लिहिताना सुद्धा आपण 1च्या बाजूला कोमा टाकतो, 2च्या बाजूला कोमा टाकतो. अशा प्रकारे आपण स्वल्पविराम टाकतो. ह्या भारतातील नद्या आहेत. त्यानंतर दुसरा आपण एक्झाम्पल कुठे आपण हा स्वल्पविराम घेतो ते सुद्धा आपण पाहूया. हा
हाक मारताना नावापुढे वापरतात. म्हणजे इथे आपण उदाहरण पाहूया, श्यामल पुस्तक दे. श्यामल बोलल्यानंतर आपण स्वल्पविराम टाकायला हवंय, लावायला हवंय. त्यानंतर पुस्तक दे, पूर्णविराम. तर श्यामल अशा प्रकारे सुद्धा आपण स्वल्पविराम वाक्यामध्ये वापरतो. त्यानंतर चौथा आहे अपूर्णविराम. अपूर्णविराम म्हणजे कॉलन. तर वाक्याच्या शेवटी तपशील देताना वापरतात. तो कैसे हम यूज़ करते हैं अपूर्ण विराम? आप लोग अपना क्वेश्चन पेपर देखोगे तो हर जो मेन क्वेश्चन है वो मेन क्वेश्चन के एंड में ये जो साइन है, ये कॉलन है वो हम देख सकते हैं. और यहाँ पर एग्जांपल देखिए, नामाचे प्रकार पुढीलप्रमाणे. त्यानंतर आपण काय टाकलं आहे? कॉलन टाकलं आहे. सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम अशा प्रकारे पुढील जे नाम आहे तो लिहिलेला आहे. त्याआधी आपण असं सांगतो, की नामाचे प्रकार पुढीलप्रमाणे. त्यानंतर आपण अशा प्रकारचं साइन आपण टाकतो. अपूर्णविराम ह्याला आपण म्हणतो अपूर्णविराम. त्यानंतर 5वा जो प्रकार आहे प्रश्नचिन्ह. तो आपल्याला माहिती आहे, की आपण जेव्हा प्रश्न करतो, प्रश्न विचारतो, त्यावेळेस आपण एंडला आपण हा प्रश्न चिन्ह लिहितो. वाक्यात प्रश्न विचारला असेल तर वाक्याच्या शेवटी वापरतात. "तू कुठे गेला होतास?" त्यानंतर आपण इथे काय टाकलं आहे? प्रश्नचिन्ह टाकलेलं आहे. तेव्हा आपण काय म्हणतो? प्रश्नचिन्ह. ह्या प्रश्नचिन्हाला आपण म्हणतो प्रश्नचिन्ह. "तू कुठे गेला होतास?" हा प्रश्न आहे, तर आपल्याला हा प्रश्नचिन्ह एंडला लिहायचं आहे. त्यानंतर उद्गार चिन्ह, एक्सक्लेमेटरी साइन. मनातील भावना व्यक्त करणाऱ्या शब्दासाठी शेवटी वापरतात. जब हम एक्सप्रेशन देते हैं, तो उस समय हम क्या करते हैं? उद्गार चिन्ह डालते हैं. देखो एग्जांपल में, बाप रे! बाप रे! बोलने के बाद एक्सक्लेमेटरी साइन आहे. केवढा मोठा हा साप. अगेन उद्गार चिन्ह इकडे लिहिलेलं आहे. अशा प्रकारे आपल्याला वाक्यामध्ये उद्गार चिन्हांचा उपयोग करायचा आहे. जसं वाक्य असणार त्यानुसार आपल्याला समजायला हवं, की कोणता विरामचिन्ह इथे असायला हवंय. त्यानंतर 7वा प्रश्न आहे अवतरण चिन्ह. तर इथे एकेरी अवतरण चिन्ह आहे आणि दुहेरी अवतरण चिन्ह आहे. एकेरी अवतरण चिन्ह पहा, एखाद्या शब्दावर जोर देताना किंवा दुसऱ्याचे मत सांगताना वापरतात. तर आपण एक्झाम्पल पाहूया. गांधीजींनी चले जाओ ही घोषणा दिली. तर इथे चले जाओ जो आहे शब्द तो आपण काय केलेला आहे? सिंगल इन्व्हर्टेड कॉमा मीन्स एकेरी अवतरण चिन्ह वापरलेलं आहे. किंवा आपण एखाद्याने बुक लिहिलं आहे, की कार्ल मार्क्स रोट धिस दास कॅपिटल. ओके. तो दास कॅपिटल जो आहे तो आपण काय पाहतोय? सिंगल इन्व्हर्टेड कॉमा लिहिलेलं पाहतोय. तुम्ही जो हिस्ट्रीचा टेक्स्टबुकमध्ये पाहता. तर दास कॅपिटल तो सिंगल इन्व्हर्टेड कॉमामध्ये टाकलेला आहे. तसंच जो बुक असेल, कोणता शब्द असेल, तो अशा प्रकारे तुम्हाला मेन्शन करायचं आहे, की सिंगल इन्व्हर्टेड कॉमा तुम्हाला टाकायचं आहे. म्हणजे त्याला आपण म्हणतो एकेरी अवतरण चिन्ह. त्यानंतर सुप्रिया मॅम अनम्यूट करा. अनम्यूट. तर आपण पाहतोय अवतरण चिन्ह 7वा जो प्रकार आहे अवतरण चिन्ह, त्यात आपण पाहिलं एकेरी अवतरण चिन्ह, सिंगल इन्व्हर्टेड कॉमा आणि दुसरा जो आहे दुहेरी अवतरण चिन्ह, डबल इन्व्हर्टेड कॉमा, तो आपण कसा वापरतो ते पाहूया. दुहेरी अवतरण चिन्ह बोलणाऱ्याचे तोंडचे शब्द देताना वापरतात. यानी कि थर्ड पर्सन का जो शब्द है, वाक्य है, उसको हम कैसे यूज़ करते हैं? डबल इन्व्हर्टेड कॉमा में यूज़ करते हैं. दैट इज कॉल्ड एज दुहेरी अवतरण चिन्ह. तर आपण एक्झाम्पल पाहूया. शरद म्हणाला, "मी सहलीला येईन." कि शरद ने क्या बोला कि मैं पिकनिक में आऊँगा। सहल मतलब पिकनिक, मैं सहलीला येईन। ऐसे यहाँ पे जो आप लोग इनडायरेक्ट स्पीच में देखते होंगे, तो वहाँ पर आपको पता है कि डबल इन्वर्टेड कॉमा कहाँ पर यूज़ करते हैं। तो वैसे ही यहाँ पर मराठी ग्रामर में भी इसी प्रकार ये जो दुहेरे अवतरण चिन्ह है वो यूज़ करना है। खाली अपने को इतना पता होना चाहिए कि कौन-सा विराम चिन्ह को मराठी में क्या बोलते हैं। ओके?
नेक्स्ट 8 जो है संयोग चिन्ह. सो हायफन, तुम लोग हायफन डालते हैं ना, उसको संयोग चिन्ह बोलते हैं. 2 शब्द जोडताना वापरतात. तर आपण एक्झाम्पल पाहूया. विद्यार्थी प्रतिनिधी. विद्यार्थी प्रतिनिधी लिहिताना ह्या 2 शब्दांच्या मध्ये जो छोटासा डॅश आहे, त्याला आपण हायफन म्हणतो, संयोग चिन्ह म्हणतो. तर इथे तो संयोग चिन्ह आपल्याला टाकायचं आहे. किंवा दुसरा एक्झाम्पल घेऊया, सुख-दुःख. सुख-दुःखच्या मध्ये सुद्धा आपण हा संयोग चिन्ह टाकतो. त्यानंतर दुसरा एक्झाम्पल आपण पाहूया, ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास वापरतो. इसके अलावा भी हम दूसरा ये है दूसरे जगह है जहाँ पर हम ये स्मॉल हाइफन डालते हैं, संयोग चिन्ह यूज करते हैं. कहाँ पर? मला निबंध लिहायला खूप आवडतो. जब हम वाक्य लिखते हैं, वो वाक्य लिखते समय जो लास्ट में लाइन के लास्ट में जो हम वर्ड लिखते हैं, वो वर्ड पूरा कंप्लीट नहीं लिख पाते हैं, तो आधा उस वर्ड का आधा शब्द है वो हम नीचे के लाइन में लिखते हैं. उस समय भी हम लोग उस वर्ड के आगे स्मॉल हायफन डालते हैं, दॅट इज कॉल्ड एज संयोग चिन्ह. तर अशा वेळी सुद्धा आपण हा संयोग चिन्ह वापरतो. अशा प्रकारे 2 ठिकाणी आपण हा संयोग चिन्ह वापरतो. त्यानंतर शेवटचा आहे अपसारण चिन्ह म्हणजे डॅश. तर तो डॅश आपण पाहतो बोलता-बोलता विचार मालिका तुटल्यास वापरतो. जब बोलते-बोलते हम रुक जाते हैं ना, उस समय हम वो डॅश डालते हैं. बघा, मी गेलो, पण त्यानंतर आपण पुढे बोललोच नाही, त्यावेळेस आपण हा डॅश टाकतो. त्यानंतर दुसरा आपण उदाहरण पाहूया, स्पष्टीकरण द्यायचं असल्यास वापरतात. म्हणजे आपण पाहतो की तुम्हाला निबंध लेखन देतात. निबंध लेखन देता वेळेस तुम्हाला थोडेसे पॉइंट्स देतात, थोडेसे मुद्दे देतात. त्या प्रत्येक पॉइंट्सच्या तुम्हाला पॉइंट्स यूज करून तुम्हाला निबंध लिहायचे. तर प्रत्येक पॉइंट्सच्या मध्ये जो डॅश असतो ना, तो आपण त्याला काय म्हणतो, अपसारण चिन्ह म्हणतो. तर एक्झाम्पल पाहूया, ती मुलगी डॅश म्हणजे अपसारण चिन्ह, जिने लाल रिबीन बांधली आहे डॅश ती पहिली आली. अशा प्रकारे हा उदाहरण आपण पाहतो, की त्या उदाहरणामुळे आपल्याला समजतं, की कुठे हा विरामचिन्ह वापरायचा आहे. त्यानंतर थोडंसं एक्झाम्पल आपण पाहूया. मुलांनो, इथे तुम्हाला सांगायचं आहे, की हा कोणता विरामचिन्हांची नावे लिहायचं आहे. तर तुम्ही सांगू शकाल? ज्याला आन्सर येतो त्याने हँड रेज करायचं आहे. हा पहिला जो प्रश्न आहे, कोणता विरामचिन्ह आहे मुलांनो? येस? अर्धविराम. येस, व्हेरी गुड. नेक्स्ट सेकंड जो आहे क्वेश्चन, कोणता विरामचिन्ह आहे हा? उद्गार चिन्ह. उद्गारार्थी. व्हेरी गुड, व्हेरी गुड. नाउ थर्ड वन. अर्थपूर्ण विराम चिन्ह. अर्धविराम आपने ऊपर देखा ना, ये कौन सा है? अपूर्ण चिन्ह. यस, वेरी गुड. अपूर्ण विराम चिन्ह है. ये वाला लास्ट वन स्वल्प विराम. अल्पविराम. वेरी गुड, वेरी गुड. अभी हम देखते हैं विराम चिन्हांच्या नावापुढे चिन्ह काढा. अभी आपको लिखना है कि कौन सा चिन्ह है. पूर्ण विराम, फर्स्ट वन पूर्ण विराम है, तो कौन सा चिन्ह आएगा यहाँ पर? फुल स्टॉप. Yes, फुल very good. स्टॉप. व्हेरी गुड, व्हेरी गुड. विराम सेकंड विराम चिन्ह आपण पाहूया. प्रश्न चिन्ह. कॉमा, ये प्रश्न क्वेश्चन मार्क. येस, व्हेरी गुड. नेक्स्ट संयोग चिन्ह. डैश. डबल इन्वर्टेड. नहीं, संयोग चिन्ह कौन सा मैंने बताया था? वो डैश. हाँ, हाइफन. हाइफन, वेरी गुड. हाइफन. स्मॉल डैश. ओके. फोर्थ वन एकेरी अवतरण चिन्ह. इन्वर्टेड कॉमा. डबल इन्वर्टेड कॉमा. नो, सिंगल इन्वर्टेड कॉमा. सिंगल इन्वर्टेड कॉमा. हाँ, एकेरी बोला है ना यहाँ पर. एकेरी मतलब सिंगल इन्वर्टेड कॉमा. ओके. दुहेरी पूछा तो आपको डबल इन्वर्टेड कॉमा. तो यहाँ पर ये शब्द है ना, उसको देख के आपको एक दुहा, दुहेरी दो, एकेरी मतलब एक, वो ध्यान में रखना है. ओके. नेक्स्ट फिफ्थ वन अपसारण चिन्ह. डैश. डैश, बड़ा वाला डैश है ना वो. बड़ा वाला डैश. देन डबल हाँ. इन्वर्टेड कॉमा. वेरी गुड, वेरी गुड. अभी हम नेक्स्ट क्वेश्चन देखेंगे.
आता इथे जोड्या लावा दिलेल्या आहे. तर अशा वेळेस जोड्या लावा यहाँ पर दिए हैं, तो समटाइम्स आप लोग कंफ्यूज हो जाते हैं कि किसका कौन सा है। तो जो आपको परफेक्ट पता है कि ये प्रश्न चिन्ह का प्रश्न चिन्ह है, तो ये वाला क्वेश्चन मार्क है वो है। तो जो आपको पहले समझता है ना, ईज़ी लगता है, उसको पहले लिखना है। और जो तुमको डाउट है कि इसमें और इसमें आपको डाउट लग रहा है कि ये वाला है क्या ये वाला है, तो उसको लास्ट में रखना है। तो कम से कम तुम लोग का बाकी का तो करेक्ट हो जाएगा ना। इसके लिए पहले हमेशा जो इजी वाला प्रश्न चिन्ह, वो प्रश्न चिन्ह के हिसाब से भी नहीं, कोई भी प्रश्न जो एग्जाम में किसी भी प्रकार का ऐसे मैच द फॉलोइंग रहेगा, तो इसी प्रकार आप लोगों को करना है कि जो इजी लगता है उसको पहले जोड़ी लगा के रखना है, उसके बाद बाकी का सॉल्व करना है जो आपको कंफ्यूज लग रहा है। ओके, तो यहाँ पर आपको बताना है प्रश्न चिन्ह कोणता ये येईल? क्वेश्चन मार्क लास्ट हाँ, फोर्थ वन यहाँ पर आएगा संयोग चिन्ह। सयो डैश थर्ड वन, यस, वेरी गुड। अर्धविराम, फर्स्ट वन ऊपर फर्स्ट वन यस, वेरी गुड। लास्ट स्वल्प विराम। कॉमा सेकंड वन ओके, तो इस प्रकार आप लोगों को ये पहचानना है, आपको जोड़ी लगाना है। और यहाँ पर एक और हम देखेंगे एग्जाम्पल, हम देखेंगे फर्स्ट वन। एकेरी अवतरण चिन्ह हाँ, वेरी गुड, सेकंड वन है उसका आंसर। सेकंड, पूर्ण विराम चिन्ह वेरी गुड। थर्ड, अपसारण चिन्ह, सारक चिन्ह वेरी गुड। फोर्थ वन, उद्गार चिन्ह, उद्गार चिन्ह आता आपण पुढील हा जो थर्ड वन आहे, वाक्यातील विरामचिन्ह ओळखा। तर अशा प्रकारे तुम्हाला वाक्य दिले जातील एक्झाम मध्ये आणि त्यामध्ये 2 विरामचिन्ह असतील, ते तुम्हाला ओळखायचं आणि लिहायचं आहे। इथे एकच प्रश्न चिन्ह प्रश्न चिन्ह है, तो प्रश्न चिन्ह भी डालना है, उसका नाम भी लिखना है। ओके, सेकेंड वन उद्गार चिन्ह तो आपको दोनों भी लिखना है, उद्गार चिन्ह भी निकालना है और उसका नाम भी लिखना है। पुण्य विराम तो वेरी गुड, इस प्रकार आप लोग ओके मैम, थैंक यू मैम। Thank you, ma'am.